आवाज चेक करा बेटा एकदा. येईल आवाज येईल, डोंट वरी. ठीक है, आ जाएगा. तुषु इथं इथं झाला आवाज व्यवस्थित आता. ठीक आहे, ओके. ठीक आहे. येस, आजचा TITचा पेपर जो झाला आपला, ठीक आहे. पेपरमध्ये बऱ्यापैकी जर आपण क्वेश्चन्स पाहिले तर आपलं जे काही रिझनिंगचं पुस्तक आहे त्यातून ऑलमोस्ट सगळेच क्वेश्चन आहेत, सगळे प्रकार आतमध्ये इन्क्लुडेड. म्हणजे त्याच्या बाहेर तर एकही प्रकार गेलेला नाहीये. रिझनिंगचं पुस्तक जे होतं आपलं त्याच्यामधून सगळेच प्रकार आहेत. 140 क्वेश्चन रिझनिंगचे आलेले आहेत. एकेका पझलला खाली 5-5, 3-3 क्वेश्चन आहेत. म्हणजे मॅक्सिमम आपण आपलं पझल टेस्ट जरी केलं असतं तरी जवळपास एक 25-30 क्वेश्चन तर सहज सुटतील. TITच्या मुलांना ऑलरेडी मी काही प्लेलिस्ट वगैरे पाठवल्या होत्या. जो आपला ग्रुप होता म्हणजे टेलिग्रामच्या चॅनलवरती मी सगळ्यांना सांगितलं होतं की एवढे एवढे काही व्हिडिओ आहेत तेवढे बघून घ्या. आणि हे पण सांगितलं होतं की ह्या व्हिडिओच्या खाली की या एवढे 3-3, 4-4 चॅप्टर त्या व्हिडिओमध्ये घेतलेत. त्यातून 25 ते 30, 40 क्वेश्चन येतील तेवढं सगळं करून जा म्हटलं होतं. बऱ्यापैकी पझल, सिटिंग अरेंजमेंट असेल, फ्लोअर टेस्टवाले असेल, सगळं त्यातून आलं होतं. ठीक आहे. तर TITच्या मुलांना मी हे सांगेल, ठीक आहे लाईव्ह करताय ओके. आता मी टॉपिक वाईज चालू केलं होतं. पोलीस भरतीच्या मुलांची डिमांड होती की तुम्ही आम्हाला आमच्या ओरिएंटेड सगळं घ्या. आणि TITचे मुलं म्हटले सर आमचं घ्या. तर तुम्हाला लोकांना मी सांगितलं होतं की प्लेलिस्ट करून घ्या सगळी. प्लेलिस्टमध्ये एक 25-30 व्हिडिओ आहेत फक्त. तेवढे 25 ते 30 व्हिडिओ जरी केले तरी तुम्हाला लोकांना बऱ्यापैकी ऑलमोस्ट आउट ऑफ मार्क मिळतील. सगळे प्रकारे त्याच्यामध्ये करून घ्या म्हटलं होतं. ठीक आहे. चला असं. हा, ठीक आहे. टेलिग्राम शेवटी बघू, नंतर बघू. ठीक आहे. टेलिग्रामचं चॅनल वगैरे नंतर शेवटी सांगतो. त्यात सगळ्या लिंक वगैरे मी दिलेल्या आहेत. ठीक आहे. तर आता मागचे एक 5-6 दिवस झालं तब्येत जास्तच डाऊन आहे. मी आज तरी तब्येत डाऊन असली तरी आज लेक्चर घेणार म्हणून कमिट केलं होतं. तर आजचं लेक्चर आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. मोस्टली कमेंट्स वगैरे तुम्ही करताना मी आता मॅक्सिमम कमेंट्स बघणार नाही कारण आज तब्येत डाऊन आहे. मी लेक्चरवरती फोकस करतो. ठीक आहे. मॅक्सिमम क्वेश्चन घ्यायचा प्रयत्न करू आपण. तर आजचा टॉपिक आहे वयवारी, एजेस. तर एजेसचा सीन असं आहे की आपण समीकरण बेस पण ट्राय करणार आणि ज्या ज्या ठिकाणी ऑप्शन नाही करता त्या ठिकाणी आपण ऑप्शनने उत्तर काढणार आहेत. पण लक्षात घ्या, मी जे एक मेथड तुम्हाला डेव्हलप करून दिला आजच्या क्वेश्चन, जे काही आपलं जे काही आपण क्वेश्चन घेणार आहे त्यात एक्सच्या समीकरणाची जी मेथड आहे त्यात बऱ्यापैकी 3-4 स्टेपमध्ये उत्तर सुटतात. काय काळजी करू नका. आणि प्रश्न किती उलटसुलट फिरवले, प्रश्न सोप्यापासून अवघडपर्यंत सगळे सेट केलेत आजच्या लेक्चरमध्ये मी. आणि पोलीस भरतीचे बऱ्यापैकी पाठीमागचे एक आपण जे काही पेपर झाले होते त्यातले काही मेन क्वेश्चन मी सिलेक्ट केलेले आहेत. तेवढं जरी केलं तर सगळे प्रकार होऊन जातील. ठीक आहे. सो लेट स्टार्ट. आजचा एजेसचा टॉपिक वाईज रिव्हिजन घेतोय पोलीस भरतीच्या मुलांसाठी, ज्याचा फायदा TITच्या मुलांना होईल, MPSCच्या मुलांना होईल, सगळ्यांना फायदा होणार त्याचा. ठीक आहे. सो स्टार्ट करूया आपण. नंबर 1 पहिला प्रश्न आहे ना, आवाज वगैरे व्यवस्थित आहे ना? ठीक आहे. चला, सगळ्यात पहिला क्वेश्चन आपल्या समोर दाखवला गेलाय. तर प्रश्नामध्ये क्वेश्चन इतका भला मोठा दिसला तरी काय घाबरायची गरज नाही, नॉर्मल आहे. आणि एक तुम्हाला मी हिंट सांगून टाकेल, जेव्हा ऑप्शन मध्ये जे प्रश्न विचारलाय ते दोघांचे पण ऑप्शन मध्ये आकडे असतील तर तुम्ही डायरेक्ट ऑप्शनने जा. ठीक आहे. म्हणजे आता इथे त्यांनी म्हटलं काय, प्रियंका आणि दीपिका यांच्या वयाची बेरीज 34 वर्ष आहे. तसेच त्यांच्या जी प्रियंका दिसते ती दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे आणि त्यांची वय काढाच तुम्हाला म्हटलंय. याला समीकरण बेस मी सांगतो नंतर. पहिल्यांदा ऑप्शन मध्ये दोघींची वय दिली असतील तर डायरेक्टली ऑप्शनने जा, उत्तर लगेच सुटणार तुमचं. 10-15 सेकंदात उत्तर सुटतं जर दोघांची वय दिली तर. त्यातलं एकाच वय दिलं तर थोडं तुम्हाला समीकरण बेस जावं लागेल, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर मेथड अनेक असतील पण मी एक कॉमन मेथड तुम्हाला डेव्हलप करून देईल, तेवढी फॉलो करा फक्त. ठीक आहे. नंबर 1, आता त्यांच्या वयाची बेरीज 34 आहे. ऑप्शन मध्ये गेलात तर सगळ्यात पहिल्यांदा इथं 20 आणि त्या साईडला 14 दिसते, दोघांची बेरीज 34 येते. इथं 14-20 दिसते, इथं पण 34 येते. नेक्स्ट इथं 24-34 दिसते, हे तर येणारच नाही, शक्यच नाहीये. ठीक आहे. तर आपण पहिल्या 2 ऑप्शनवरती फोकस करूया सगळेजण. तर त्याने काय म्हटलं माहितीये का, प्रियंका दीपिका यांच्या वयाची बेरीज 34 आहे. चला, इथं 20 आणि 14 इथे 34 येते, 14 आणि 20 इकडे पण 34 येते. फक्त त्यांनी काय केलं, स्विच केलेत ऑप्शन तिकडे. आणि मग त्यांनी म्हटलंय मोठं कोण आहे त्यांच्यामध्ये, की प्रियंका ही दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. ठीक आहे. त्यातलं मोठं कोण पाहिजे, तर प्रियंका मोठी पाहिजे. किती वर्षांनी मोठी पाहिजे, तर 6 वर्षांनी मोठी पाहिजे. तर सरळ सरळ या ठिकाणी दीपिका 14 आणि प्रियंका 20. म्हणजे तुम्हाला दिसतंय की ही मोठी आहे ती लहान आहे, 6चा गॅप आहे दोघांमध्ये. आन्सर पर्याय नंबर आपलं परफेक्ट एकच असणार आहे. हे फुल अँड फायनल आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? डन डन. ठीक आहे. म्हणजे या पद्धतीने जायचंय. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 सगळ्यांनी ओके, डन, व्हेरी गुड. ठीक आहे. तर आता काय करायचंय, हे झालं आपलं डायरेक्टली आता ऑप्शनने. दोघींची वय दिली तर ऑप्शनने सुटतच आहे. पण जर समजा आता आपल्याला तुम्हाला इथं सांगितलं गेलं की समीकरणाने करायचं असेल तर काय केलं जाईल, तर समीकरणाने कसं करणार ते बघा. आता त्यांनी जसं म्हटलं मी तसं मांडत जाईल, काय काळजी करायची गरज नाही यामध्ये. प्रियंका आणि दीपिका यांना तुम्ही एक्स आणि वाय मानू शकता किंवा तुम्ही सरळ सरळ त्या लोकांची नावं सुद्धा इनिशियल मध्ये घेऊ शकता. म्हणजे कसं ते बघा. आता प्रियंका आणि दीपिका
यांच्या वयाची बेरीज ही 34 वर्ष आहे. या पद्धतीचं पहिलं समीकरण झालं, बरोबर. दुसरं समीकरण त्यांनी असं मांडलंय की प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे कसं बघा, ती प्रियंका ही इज इक्वल टू, सरळ सरळ समीकरणाची मांडणी करून टाकायची, प्रियंका ही दीपिकापेक्षा 6 वर्षांनी काय तर मोठी आहे, तर मोठी म्हणजे मी तर +6 टाकून देईल. करेक्ट आहे, परफेक्ट आहे. याला दोन पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो समीकरणाने सुद्धा, एक तर सबस्टिट्यूशन मेथडने, नाहीतर एक बेसिक वे असा आहे, हा जो डी आहे, डी इकडे या साईडला आता इथे मायनस होऊन जाईल. ठीक आहे, मग त्याला आपण असं म्हणू शकतो बघा, पी मायनस डी इज इक्वल टू 6. ठीक आहे, म्हणजे तिकडचं डी जर ह्या साईडला आला तर तो मायनस होणार आहे, आणि हे समीकरणाच्या खाली जर आपण जस्ट ठेवून दिलं तर काय बनतंय बघा, पी मायनस डी इज इक्वल टू 6 केल्यानंतर आपल्याला फक्त हे समीकरण करायचे सॉल्व. यांची मी करणार समीकरणांची बेरीज, त्यामध्ये डी ला डी होईल कॅन्सल, पी आणि पी यांची बेरीज आली इथे 2p, आणि इथे या दोघांची बेरीज आली इथं 40. करेक्ट आहे, आणि डायरेक्टली 2 ने त्या 40 ला जर भाग दिला आपण तर इथं 20 येऊन जाईल. आपला आन्सर असेल पी इज इक्वल टू 20. परफेक्ट आहे. आणि जर आता तुम्हाला एक जणाचं वय मिळालं 20, तर तुम्ही दुसऱ्याचं वय कसं काढणार आहे, की सर दोघांची बेरीज तर 34 आहे, त्याच्यामध्ये एकाचं वय 20 आहे तर दुसऱ्याचं काय तर 34 वजा 20, बेसिक गोष्ट आहे. म्हणजे सरळ सरळ तुम्ही लोक समजा डीचं वय किंवा दीपिकाचं वय त्यांनी विचारलं तर दोघांची बेरीज 34 आहे. करेक्ट ना, सरळ म्हटलं दोघांची बेरीज 34 आहे, त्यातलं एक जणीचं वय 20 आहे, तर सरळ 34 मधून आपण इथून 20 मायनस करणार आणि आपला आन्सर देणार आहे 14. हे झालं समीकरण बेस. ठीक आहे, तुम्ही याला एक्स आणि वाय पण मानू शकता, नावांचे इनिशियल घेऊन तुम्ही ते पण सॉल्व्ह करू शकता, काहीच अडचण नाहीये. ठीक आहे, डन आहे. तर ऑप्शनने गेलेलं जास्त बेटर राहिलं असतं जर दोघांचे पण वय खाली ऑप्शन मध्ये दिलेले असतील तर. ठीक आहे, नेक्स्ट. आता हा होता इझी क्वेश्चन, सुरुवात इझीने करणार आहे, नंतर 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 एंडिंग पर्यंत आपण थोडे टफ क्वेश्चन घेणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. आता एकदम इझीएस्ट आहे, बुलढाणा चालक पोलीस भरती 2019 चा क्वेश्चन आहे. नेहाचे वय 13 वर्षापूर्वी 21 होते. एकदम कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे, हा प्रश्न सुद्धा इझी आहे. ठीक आहे, एकदम इझी क्वेश्चन आहे. कसं बघा, नेहाचे वय 13 वर्षापूर्वी 21 होते, किती वर्षांनी 45 वर्षांची होईल. एकदम कॉमन सेन्सने सॉल्व्ह करायचं आहे की नेहाचे वय 13 वर्षापूर्वी 21 होते, तर आपण या ठिकाणी म्हणूया इथं आज. ठीक आहे, इथं म्हणूया 13 वर्षापूर्वी. ठीक आहे, एकदम कॉमन सेन्स लावायचं आहे. आणि मग आता यामध्ये त्यांनी दिलंय कुठलं वय बघा, त्यांचं 13 वर्षापूर्वीचं वय 21 होतं, तर आपण इथं 13 वर्षापूर्वी यांचं वय इथे 21 लिहिणार आहे, बरोबर आहे. आता समजा आता सध्या आजच्या घडीला आपण जर पाहिलं, 13 वर्षानंतर तुम्ही आज मध्ये इथे इम्पोर्ट होताय, तुम्ही पुढे येताय, तर तुम्हाला इथं 13 ऍड करावं लागेल, बरोबर आहे. मग इथून 13 ऍड करणं म्हणजे काय, तर इथून पुढे जाताना तुम्हाला फक्त काय करायचं, 13 ऍड करायचंय. ठीक आहे, तर 21 आणि 13 जर आपण ऍड केलं त्या ठिकाणी मिळतो आपल्याला 34. मग प्रश्न आजचा विचारलाय का परत नंतरचा विचारलाय, तर प्रश्न त्याने असा विचारला नंतरचा की किती वर्षांनी ती 45 वर्षांची होईल. तर हे 34चं जे वय ते 45 झालं पाहिजे, बरोबर आहे. मग तुम्हाला फक्त सिक्वेन्स मध्ये जायचंय. इथं 21 मध्ये 13 वाढवले 34 आला, आजचं वय 34 आहे आणि इथं 34 आहे, तर इथून पुढे 45 कधी होईल यासाठी फक्त या दोघातला फरक काढायचा आहे. फरक असेल फक्त आणि फक्त 11 वर्षांचा, तर 34 आणि 11 ऍड हा कॉमन सेन्सचा क्वेश्चन होता, बेसिक होता. असे प्रश्न पेपरला असतात, सोपे सोपे प्रश्न निवडत चला व्यवस्थितपणे, ते आधी सॉल्व्ह करायचे. 11. ठीक आहे, डन आहे, 11 बरोबर आहे. क्लिअर आहे, परफेक्ट आहे. चला नेक्स्ट, आता पुढचा क्वेश्चन बघा सगळ्यांनी. आता थोडी नंतर नंतर लेवल वाढत जाईल, नॉर्मल त्या लेवलनुसार सेट केलेलं आहे सगळं. ठीक आहे, तर आता हा पिंपरी चिंचवडचा क्वेश्चन काय दिला बघा, वडील आणि मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे. ठीक आहे, आता त्याने दिले त्याप्रमाणे मांडून दाखवतो तुम्हाला लोकांना की त्यांच्या वयाची बेरीज 72 येते, तर वडिलाचं वय किती. ठीक आहे, एकदम कॉमन सेन्सने सॉल्व्ह करायचं आपल्याला. वडील आणि मुलगी, इथं वडील आणि या साईडला इथं मुलगी असं लिहायचं. परफेक्ट आहे. ठीक आहे, त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय 5:3. 5:3 ची मांडणी कशी करायची, 5 इथं 3 इथं आणि त्या दोघांची समानपट एक्स मानायची. म्हणजे कसं येईल बघा, आता 5x आणि इथं 3x आहे, बस हा पहिला फॉर्मॅट लक्षात घ्या. हे सगळं डिटेल लिहायची गरज नाही, फक्त आपण डायरेक्ट 5x 3x ने सुरुवात करू शकता, बेसिक आहे. आणि मग त्यांनी आपल्याला म्हटलंय की त्यांच्या वयांची बेरीज ही किती आहे, 72 आहे. ठीक आहे, तर त्यांच्या वयाची बेरीज जर 72 असेल तर आपण काय करणार, यांची बेरीज करणार 5x आणि या ठिकाणी 3x इज इक्वल टू 72. दॅट्स इट, क्लिअर आहे. आणि डायरेक्टली 5 आणि 3 किती आलं बाबा, इथं 8 आलं, 8x या ठिकाणी 8x इज इक्वल्स टू 72. हा 8 तिथे न्यायची गरज नाही, इथूनच त्याला भाग देऊन टाकायचा. 8 एका 8, इथं आला 8 9 72, आन्सर असेल x इक्वल टू 9. मग प्रश्न कोणाचा विचारलाय ते एकदा बघायचं. प्रश्न कोणाबद्दल विचारलाय त्यांनी, तर त्यांनी विचारलंय वडिलाचं वय किती, आणि डायरेक्टली परीक्षेच्या 2-3 स्टेप मध्ये एक्स्ट्रा फॅक्टर काढून घेतला ना आपण एकदा, तर तुम्हाला यातलं कोणाचं वय काढता येतं. मग इथं समजा आपण 9 टाकला तर 9 45 वडिलाचं, इथे 9 टाकला तर 9 27 मुलीचं वय. क्लिअर आहे, म्हणजे प्रश्न विचारलाय वडिलांचा, तर वडिलांचं वय फक्त आपण वाटलं साईडला सॉल्व्ह करून दाखवू. ठीक आहे, परीक्षेला ते सॉल्व्ह करू नका, ते डायरेक्टली तोंडीच करून टाका ते. मग वडिलाचं वय किती आहे, 5x आहे. 5x म्हणजेच काय, 5 आणि इथं कंसामध्ये या ठिकाणी 9, म्हणजे या ठिकाणी दोघांचा गुणाकार होणार, 9 5 45, 45. ठीक आहे, 45 परफेक्ट आहे. ओके, व्हेरी गुड.
जम रहा है सबको, व्हेरी गुड. 45 45 45 पर्याय नंबर 4. आणि जर मुलीचं वय विचारलं तर 9 त्रिक 27. म्हणजे हार्डली 2-3 स्टेपची गणित असतात, बेसिक असते बऱ्यापैकी. काही 2-3 स्टेप तुम्ही लिहून दाखवा, बाकी तोंडी करा. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट. पुढचा प्रकारचा पुढचा क्वेश्चन काय दिलं बघा आता. यामध्ये थोडंसं दुप्पट तिप्पट टाईपचे क्वेश्चन जे असतात ते एकदा बघू आपण आता. हा बुलढाणाचा क्वेश्चन आहे. सुरेशचे वय गणेशच्या वयाच्या तिप्पट आहे. ठीक आहे. दोघांच्या वयाची बेरीज 80 वर्ष आहे. आता या ठिकाणी तुम्हाला कोणाचं वय कोणाच्या वयाच्या म्हटलं ते एकदा बघावं लागेल. तर त्याने म्हटलंय सुरेशचे वय ना, सुरेशचे वय ते गणेशच्या वयाच्या तिप्पट आहे. तर आपल्याला एक बेसिक हिंट सांगेल मी, कोणाच्या वयाच्या एवढंच बघायचं. कोणाच्या? गणेशच्या वयाच्या. ठीक आहे. तर गणेशच्या वयाला तुम्ही एक तर एक्स मानू शकता, इथे एक्स मानलं तरी चालतंय. नाहीतर तुम्ही गणेशच्या वयाला फक्त गणेशच्या नावानुसार जी मानायचं, एकदम इझिएस्ट होऊन जाईल. कसं? नाही तर आपण एक्स मानलं तर आपण एक्स ने बघू काय ते. गणेशचं वय जर आपण एक्स मानलं तर काय होईल बघा आता. ते या ठिकाणी आपण जे मानले त्यानुसार गणेश आहे ना, गणेश त्याचं वय आपण एक्स मानलं सुरुवातीला. ठीक आहे. कारण त्याच्या वयाला तिप्पट करायचं, त्याच्या वयाला दुप्पट करायचं असेल तर त्यालाच एक्स मानायचं. आणि मग त्यांनी विचारलंय सुरेशचे वय. तर सुरेशच्या वयासंदर्भात त्याने म्हटलं काय, सुरेशचे वय गणेशच्या वयाच्या तिप्पट आहे. तर यांच्या तिप्पट म्हटल्यानंतर तुम्हाला त्याला तिप्पट करावं लागेल. तिप्पट करणे म्हणजे काय, याला 3x असं करायचं. झालं? म्हणजे मागासारखा जो बॉक्स तयार केला होता आपण बघा, सेम असंच 5x 3x सारखं त्या पद्धतीमध्ये गणित कन्वर्ट झालं आपलं ते. आणि मग कन्वर्ट झाल्यानंतर आता त्याने जे म्हटलं त्यानुसार मांडणी करायची. काय मांडणी करायची? की दोघांच्या वयाची बेरीज 80 वर्ष आहे. तर आपण खरं खरं x आणि 3x ची बेरीज करायची. त्याला दाखवायची इथं 80. परफेक्ट आहे. आणि मग दोघांची आता बेरीज केली आपण. एक्स आणि 3x या ठिकाणी आला 4x. 4x बरोबर इथं 80 बरोबर. आणि 4 ने तिथं न नेता इथून डायरेक्ट भाग देऊन टाकायचा. कसं? 4 1 4, 4 2 8 आणि पुढे 0. x इज इक्वल टू येईल 20. परफेक्ट आहे. एकदम इझी आहे, काही विषय नाहीये. ठीक आहे. आणि मग आता x इक्वल टू 20 आलं की तुम्हाला लोकांना आता इथं 20 ला गोळा वगैरे मारायचं ते नंतरची गोष्ट आहे. त्यांनी विचारलं काय ते एकदा बघा परीक्षेमध्ये. त्यांनी विचारलं की सुरेशचं वय किती. तर सुरेश या ठिकाणी हा वाला सेकंड वाला कार्यकर्ता आहे. सुरेशचं वय तर किती आहे? 3x आहे. मग आपण काय करणार, इथं 3चा 3 आणि ते जे x ची किंमत आली इथं 20 इथं सबस्टिट्यूट करून टाकायची. आणि या दोघांचा गुणाकार 20 त्रिक 60. किती येणार आहे? 60. आणि हे 60 आपला ऑप्शन असेल पर्याय नंबर 2. म्हणजे एक्सचा फॅक्टरला की लगेच गोळा मारत जाऊ नका. प्रश्न काय विचारलं ते बघा. हा 20 बघून डायरेक्ट 1 नंबरला गोळा मारू नका. प्रश्न सुरेशचा विचारला होता. आन्सर 20 त्रिक 60 येणार आहे. ठीक आहे. आणि रमेशचं कोणतं गणेशचं विचारलं तर गणेशचं काय एक्स इक्वल टू 20 आहे. डन. ठीक आहे. चलो जमतंय सगळ्यांना, काय विषय नाही. चलो व्हेरी गुड. नेक्स्ट. पुढचं. ओके डन. थोडंसं तब्येत डाऊन आहे. मी कमेंट्स वगैरे माझ्यासमोर स्क्रीन लावलेली, आता काय काळजी करू नका. आणि जनरली मी जास्त बोलण्यापेक्षा आपण जास्त कंटेंटवरती फोकस करूया. ठीक आहे. तब्येत ऑलमोस्ट मागचे एक 5-6 दिवस झाले, 7 दिवस झालं थोडं डाऊन आहे. त्यामुळे काही लेक्चर्स वगैरे जरी नाही घेतले तरी मी सगळे प्लेलिस्ट लिंक वगैरे सगळ्या दिल्या होत्या. बिंदास बघा म्हटलं होतं. ठीक आहे. ओके चलो फिर अभी नेक्स्ट में आएंगे. ये वाला अभी. आता थोडासा ना असा उलटा सुलटा क्वेश्चन दिला बा त्याने. उलटा सुलटा क्वेश्चन मी मांडणी कशी करतो ती फक्त बघायची व्यवस्थितपणे. ठीक आहे. क्वेश्चन चांगला आहे, क्वालिटी आहे. प्रश्न पत्रिका थोडीशी आता छत्रपती संभाजीनगरचा क्वेश्चन आहे, थोडा पेपर जरा डिफिकल्ट होता. परंतु मांडणी नीट केली की उत्तर येऊन जातात, हे लक्षात घ्या. घाबरायची गरज नाहीये. त्याने काय म्हटलं बघा आता, की आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितल्यानुसार कोणाच्या वयाच्या, मुलाच्या वयाच्या, त्याला एक्स मानून टाकायचं. काय म्हणायचं त्याला? एक्स मानून टाकायचं. तर इथे या ठिकाणी मी लिहून टाकतो की मुलगा आहे ना, मुलगा, त्या मुलग्याचं वय एक्स आपण लिहून टाकलं इथं. ठीक आहे. काय केलं आपण? मुलग्याचं वय एक्स मानून टाकलं. आणि त्या मुलाच्या वयाच्या वडिलाचं वय काय सांगा? 5 पट आहे. तर आपण तसंच सेम त्या पद्धतीने करणार. इथं वडील लिहिणार या साईडला आणि वडिलाचं वय हे मुलाच्या वयाच्या 5 पट, म्हणजे इथे येणार आहे 5x. बरोबर. बेसिक मांडणी सगळ्यांनी बरोबर केली, परफेक्ट आहे. मग त्याने पुढे आपल्याला काहीतरी डेंजरस कार्यक्रम केलाय. मागच्या क्वेश्चन्स मध्ये कसं होतं, डायरेक्टली मग दोघांची बेरीज अशी अशी, मग x ची किंमत काढा आणि उत्तर काढा. यात थोडं ना त्याने गडबड केली. काय गडबड केली ते आपण इथं समजून घेऊ सगळ्यांनी. इथं जे काही मी लिहिलंय हे आहे आजच्या बद्दल. आजच्या बद्दल आहे. ठीक आहे. आणि मग त्यांनी विचारलंय 2 वर्षाच्या नंतर. तर आपण इथं म्हणूया की अरे 2 वर्षानंतर म्हटलंय त्याने. 2 वर्षानंतर ते ऍटलिस्ट आपण एक बॉक्स तर तयार करू पहिल्यांदा, की बाबा आजचं आणि 2 वर्षानंतरचं नेमकं आता यांचं वय किती होणार आहे. तर बेसिक गोष्ट आहे, जेव्हा 2 वर्षानंतर म्हणतात तेव्हा तुम्ही +2 करायचं. 2 वर्षापूर्वी म्हटलं तर -2 करायचं. ठीक आहे. तर इथं या ठिकाणी काय येईल माहिती आहे का, x अधिक 2 येईल. हे मुलाचं वय आफ्टर 2 इयर्स, 2 वर्षानंतर. आणि वडिलाचं वय काय येईल माहिती आहे का, 5x अधिक 2. कट टू कट आहे. बरोबर आहे. आणि मग आता तुम्हाला यांनी हे वय दिल्यानंतर एकतर त्यांचं गुणोत्तर देतात एक, नाहीतर त्यांनी त्यांच्यामध्ये म्हणतात की यांचं दुप्पट वय झालं, तिप्पट झालं आणि चौपट झालं. तर बघू आता याचं वय नेमकं त्याने दिलं काय. तर त्याने काय म्हटलंय, 2 वर्षानंतर वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या चौपट होणार. म्हणजे ते मी समीकरण लिहून दाखवतो, परीक्षेला लिहिण्याची गरज नाहीये. वडिलाचं वय मुलग्याच्या वयाच्या किती होणार? चौपट होणार. तर त्याने म्हटलंय तशी मी मांडणी केली तिथं पलीकडं. आणि हार्डली फक्त 1 2 3
तिसऱ्या स्टेपला आपला आन्सर तयार होणार, तिसऱ्या स्टेपला. ठीक आहे, कसं ते बघा आता. फक्त इथं लिहित असताना हे जे येलो कलर मध्ये आपण जे कन्वर्ट केलेलं वय ते वय लिहावं लागेल, कारण ते 2 वर्षानंतरचा सिनारिओ येतो, लक्षात घ्या. मग 2 वर्षानंतर वडिलाचं वय किती येतं? 5x अधिक 2. इथं 5x अधिक 2 येईल आणि मुलग्याचं वय 2 वर्षानंतर x अधिक 2 आहे. तुम्हाला इकडच्या व्हॅल्यू वापरायच्या, इकडच्या नाही. हे तर आजचं आहे, ते 2 वर्षानंतरचं समीकरण बनलेलं आहे आपलं. ठीक आहे, मग तिथे येणार x अधिक 2, परंतु लक्षात घ्या त्याला साईडला गुणिले 4 आहे, त्याला चौपट करायचं तर ब्रॅकेट टाकावं लागेल आणि 4 ने ह्या दोन्ही फॅक्टर्सला गुणावं लागेल. करेक्ट आहे. मग आता कसं येईल बघा, हे 5x चं 5x इथं 2चं 2 इज इक्वल टू 4 ने जर इथं आतमध्ये गुणलं तर 4 गुणिले x म्हणजे 4x आणि इथं 4 दुने किती आलं? इथं 8. परफेक्ट आहे. पुढली स्टेप ही तुम्हाला लिहून दाखवायची की नाही सगळी तुमची चॉईस आहे. काय लिहून दाखवायचं काय ते मी सांगतो. हा 4x x वाली पद एका बाजूला आणि बिना x वाली पद सगळी दुसऱ्या बाजूला. याच्यामध्ये काय होतं बघा, आता हा 4x जर इकडे आला तर 5x वजा 4x होईल आणि तिकडे त्या साईडला 8चं 8 आहे, इकडून 2 तिकडे गेला तर या साईडला होईल तो मायनस. परफेक्ट आहे. आणि मग आता ऐका काय होईल, हे 5x मधून 4x गेला की x येतो आणि 8 मधून 2 गेलं की ते 6 येतं. आता आपल्याला x चा फॅक्टर मिळाला, लगेच गोळा मारू नका, फक्त प्रश्न बघा काय विचारलाय त्याने. प्रश्न काय विचारलाय तर आजचे मुलाचे वय किती, तर आपण तेवढंच बघायचं. आजच्या ह्याच्यामध्ये मुलाचं वय x आहे, तर अर्थातच मुलगा बरोबर x म्हटलंय त्याने, तर x चा फॅक्टर किती आला आपला, तर 6 आलाय. प्लीज कमेंट करून सांगा वडिलांचं वय किती असेल. कमेंट करा, वडिलांचं वय किती असेल कमेंट करा, आन्सर येऊन जाईल तुमचं, काही विषय नाहीये. जर विचारलं तर सध्या 6 आहे, तर आपला पर्याय नंबर जो 2 आहे तो करेक्ट आहे, 6. करेक्ट. आणि वडिलाचं जर वय विचारलं तर इथं 6 इथं टाकलं की 6 पंच किती येणार? 30 येणार आहे. क्लिअर आहे? ओके, चलो डन. सिटिंग अरेंजमेंटसाठी दादा एक मिनिट, मी ते कमेंट्स बघितल्या. सिटिंग अरेंजमेंटसाठी तुम्हाला मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे. आपण मागे एक लेक्चर घेतलं होतं सिटिंग अरेंजमेंटचं, पूर्ण पझल घेतलेली आहे. तर त्याची जी काही प्लेलिस्ट आहे त्याचं मी प्लेलिस्टमध्ये आतमध्ये तुम्ही बघाल ना, त्यामध्ये युट्यूबवरती दिसून जाईल. आणि टेलिग्रामला पण त्याची लिंक टाकलेली मी. ठीक आहे, तर काळजी करू नका. ठीक आहे, तुम्ही टेन्शनमध्ये येऊ नका. आमचं तर TIT हे येते ते तुम्ही अजिबात घाबरू नका. मी सगळे व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये शेअर केलेले आहेत. तुम्ही तेवढं बघून घ्या प्लीज काय ते. ठीक आहे. ओके. आणि जे लोक ऑनलाईन बॅचला आहेत त्यांना तर ऑलरेडी माहिती आहे, आपण जेवढं काही पझल टेस्ट घेतली ते सगळे प्रश्न आज पेपरमध्ये पडलेले आहेत. टोटल सगळ्या प्रकारच्या पझल आहेत आतमध्ये. ठीक आहे. चलो, तर तेवढे व्हिडिओ बघून घ्या. म्हणजे आता अचानक तुम्ही मी लेक्चर घेणार, परत तुम्ही ते लाईव्ह बघणार, तुम्ही ते व्हिडिओ सगळे फॉरवर्ड करून बघू शकता फास्टमध्ये. TIT वाले सगळे प्लीज तेवढं बघून घ्या. मी सगळे व्हिडिओचं तुम्हाला लिंक शेअर केलेली त्यामध्ये. ठीक आहे. चलो नेक्स्ट. सगळे प्रकार त्या बाहेर काय जाणार नाही, काय काळजी करू नका, मी आधी सांगितलं होतं. ठीक आहे. चला, कॉमन सेन्सचा क्वेश्चन परत एकदा आता बघूया कसं टॅकल करता तुम्ही लोक. सगळे रेडी? ओके. त्याने म्हटलंय ईशाचं वय 13 वर्ष आहे. ओके, चला दिलंय, तिथं काही विषय नाहीये, दिलंय, चांगली गोष्ट आहे. तिची आई तिच्या वडिलांपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. ठीक आहे. बरं, तिची जी आई आहे ना, आई वडिलांपेक्षा 3 वर्ष, बरं हे लिहिण्याची गरज नाही, मी जस्ट तिथं अंडरलाईन बॉक्स करून दाखवतो. आई वडिलांपेक्षा 3 वर्षांनी काय बाबा लहान आहे. ठीक आहे, लहान असं म्हटलंय त्याने. ओके, ठीक आहे, प्रश्न तोंडी सुटेल, इतका इझी आहे. ठीक आहे. आणि तसेच तिची आई जी आहे ती ईशापेक्षा 24 वर्षांनी मोठी आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. आता आई ईशापेक्षा 24 वर्षांनी मोठी आहे, तर आपण पहिल्यांदा आईचं वय काय असेल ते कसं काढणार बघा. आई कोणापेक्षा मोठी आहे? ईशापेक्षा मोठी आहे. किती वर्षांनी? 24 वर्षांनी मोठी आहे. ईशाचं जे काही वय असेल आपल्याला 24 फक्त ऍड करायचं आहे, एकदम बेसिक आहे. आता ईशाचं वय त्यांनी काय दिलं बघा, 13 वर्ष दिलेलं आहे. तर इथं 13 आल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त आपण 24 ऍड करणार आहे. काय करणार? 24 ऍड करणार. तर 24 आणि 13 ची जर आपण इथं बेरीज केली तर या ठिकाणी येणार 37. ठीक आहे. पण प्रश्न कोणाचा विचारला ते एकदा बघावं लागेल. प्रश्न आईचा विचारलाय का तिथं वडिलांचा विचारलाय? तर त्यांनी म्हटलंय वडिलाचं वय किती असेल. तर वडिलाचं वय कसं काढणार, तर सरळ दिसतंय रे, आई वडिलांपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. ठीक आहे. ही जी मम्मी आहे ना, मम्मी ती वडिलांपेक्षा 3 वर्ष लहान आहे. तर याच्यामध्ये जर आपण 3 वर्ष वाढवले तर वडिलांचं वय मिळून जाईल. म्हणजे यांचं वय 3 वाढवले की 40, म्हणजे 40 वर्ष वय कोणाचं असेल ते असेल वडिलांचं. कारण वडिलांपेक्षा आई जी आहे ना ती 3 वर्षांनी लहान आहे, म्हणजे वडील त्यांच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठे आहेत. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, डन. सगळ्याच एक्झामला तुम्ही टेन्शन घेऊ नका. म्हणजे जेवढ्या परीक्षांचा तुम्ही अभ्यास करताय, जेवढ्या परीक्षांना तुम्ही बसलात, अपेअर झालात, तर मी जे काही प्लेलिस्ट शेअर केली, TITला स्पेशल सांगतोय, मी तुम्हाला 20, 25, 30 व्हिडिओंचा सगळी प्लेलिस्ट शेअर केली अख्खी. त्याच्या बाहेर प्रश्न नाही आज. सगळे प्रकार आलेत त्यातले, सगळे A to Z प्रकार आलेत. ज्यांनी ज्यांनी आपली बॅच केली होती, TITच्या एक्झामला गेले होते आज, तुम्ही त्यांना वैयक्तिक फोन करून विचारा की बाबा किती प्रश्न आले, प्रकार आले का सगळे. A to Z सगळे प्रकार आपले चाललेत आतमध्ये. तुम्ही ते करून घ्या एकदा प्लीज. ठीक आहे. चला, मग तुम्ही एकदा पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. एकदा बघाल तर व्हिडिओ कमीत कमी सगळे पजल बिजल सगळे तुम्हाला लिंक शेअर केले मी त्यामध्ये, ते बघून घ्या. ठीक आहे. टेलिग्रामला फक्त जॉईन होऊन राहा. ठीक आहे. ओके, चलो नेक्स्ट. आता पुढे सातारा जिल्हा रिपाईचा हा जो क्वेश्चन आहे तो बघू आपण आता. ठीक आहे.
अमित, अनिल, आशिष, ठीक आहे. यांच्या वयाचं गुणोत्तर 2:5:3 वगैरे दिलेले, ठीक आहे. ओके तुषू राईट. हा ठीक आहे, ओके. चला ओके रेडी. अमित, अनिल आणि आशिष यांच्या वयाचं गुणोत्तर 2:5:3 आहे, ठीक आहे. काही नाही, नावं बिव दिलीत, बेसिक गोष्टी वाटतं ते लिहून दाखवतो मी. इथं लिहायची गरज नाही पेपरमध्ये, फक्त एक्सप्लेन करायसाठी सांगतोय. अमित, अनिल आणि आशिष यांच्या वयाचं गुणोत्तर मी मागासारखी सेम मांडणी करणार आहे. गुणोत्तर दिले 2:5:3. तर 2:5:3 म्हणजे काय? इथं 2, इथं 5 आणि इथं 3. त्याला करायचं 2x, 5x आणि 3x. हेच तर सांगितलेलं मगाशी, बरोबर आहे? ठीक आहे, झाला. म्हणजे असं सेम क्वेश्चन मगाशी आपण जो केला तो 2-2 लोकांचे होते. 2-3 क्वेश्चन झाले मगाशी असे, ठीक आहे. आणि मग त्याने विचारलंय, जर त्या तिघांचं एकूण वय 60 वर्ष असेल तर तुम्ही या तिघांची करायची बेरीज. ती बेरीज डायरेक्टच करायची, मी लिहून दाखवतोय फक्त बेरीज, ठीक आहे. डायरेक्ट कसं करायचं? सर 5 आणि 3 8 आलं, 8 आणि 2 10 आलं, 10x इक्वल टू आलं, आहे का नाही? तर लिहून दाखवतो कसं ते. तर यांच्या वयाची बेरीज म्हणजे 2x अधिक 5x अधिक 3x इक्वल टू किती बेटा? 60 आहे. इथं 60 आलं, झालं. एका स्टेप मध्ये वाइंड अप होऊन जाईल, एका स्टेप मध्ये फक्त. ह्या तिघांची बेरीज 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, इथं 10x इज इक्वल टू 60. डायरेक्ट भाग देऊन टाका. 10 1 10, 10 1 60, x इज इक्वल टू आला प्लस 6. आता प्रश्न कोणाचा विचारला ते एकदा बघायचं. तर प्रश्न विचारला त्यांनी कोणाचा? तर आशिषचं वय किती. तर आशिषचं आपण बघू कुठे दिलं, त्याने वय इथं दिलेलं आहे. आशिषचं वय 3x आहे. तर काय करायचं? 3 कंसामध्ये 6 साहित्रिक 18. कमेंट करून सांगा बरोबर आहे का? साहित्रिक 18. फिनिश्ड, ओके डन. एकदम बेसिक न जा, ठीक आहे. इतर अनेक मेथड असतील, ही एकदम बेसिक मेथड आहे, एकदम बचपन का प्यार मेथड आहे. एकदम बेसिक मांडणी करायची, खूप जास्त वेळ लागतच नाही. तुम्ही लिहायला फक्त लिखाण करताना ह्या सगळ्या गोष्टी लिहून दाखवू नका परीक्षेमध्ये. हे लिहायचं नाही, डायरेक्ट इथून मांडणी चालू करून टाकायची, इतकंच, ठीक आहे. चलो नेक्स्ट. किती आलं? त्यावर 18 वर्ष आलं. पर्याय नंबर 1 बरोबर आपलं, ठीक आहे. बाकीच्यांचं विचारलं की त्याला 6 ने गुणलं की येऊन जातं ते पण, ठीक आहे. चलो नेक्स्ट, ये वाला अभी थोडासा किचकट केलाय क्वेश्चन, ओके. बघू आपण जळगावचा क्वेश्चन आता, ठीक आहे. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 24 वर्ष आहे. आता पहिला मुद्दा म्हणजे 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी म्हणजे काय? तर तिघांची बेरीज करून त्याला 3 ने भागावं लागेल, बरोबर की नाही? तिघांची बेरीज करून 3 ने भागावं लागेल. आणि मग त्याने म्हटलं त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय दिलंय? 2 3 7. अरे मग काही नाही, त्याच्यामध्ये एकाचं वय 2x आहे, एकाचं वय 3x आहे, एकाचं वय काय सांगा? 7x आहे, करेक्ट आहे. आता सरासरीचा अर्थ काय ते बघा. यांची मी तिघांची करणार बेरीज, 2x अधिक 3x अधिक 7x, आणि बेरीज करून जर मी त्याला, हे 3 लोक आहेत ना, त्याला 3 ने जर भागलं तर आपलं जे आन्सर यायला पाहिजे त्याला पाहिजे 24. त्याला म्हणतात सरासरी. ही सरासरीची कन्सेप्ट आहे, एकदम सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये बघा आता. आणि मग आता इथे मी तिघांची बेरीज करणार कोणाकोणाची? 2x ची, 3x ची आणि 7x ची. 7 आणि 3 10, 10 आणि 2 12, इथे आला 12x, करेक्ट आहे. आणि हे 12x आल्याच्या नंतर हा जो 3 इथे भागिले तो तिकडे जाऊन त्याला गुणाकार करतो. इथे या ठिकाणी 24 त्रिक या ठिकाणी येणार, इथं 72, बरोबर आहे. आणि मग आता फायनली काय राहिलं काय त्यामध्ये? 12 ने 72ला फक्त भाग द्यायचं, संपलं गणित ते. मग इथं 12 1 12, इथं 12 1 72, x इज इक्वल टू 6 आलं. आपला x चा फॅक्टर आला 6. आणि मग त्यानुसार मला सांगा, आता त्याने विचारला काय प्रश्न? तो कुठलाही त्याने एक प्रश्न विचारणार त्यातला. मग तो मला सर्वात लहान व्यक्तीचे वय किती? त्यातला सर्वात लहान व्यक्ती म्हणजे 2x फॅक्टर वाला, सर्वात मोठा म्हणजे 7x वाला, आणि मधला 3x वाला, ठीक आहे. बेसिक आहे. मग आपल्याला फक्त सर्वात लहान व्यक्ती त्याच्याबद्दल फक्त विचारले. मग परीक्षेत तुम्ही लिहित नाही बसायचं साईडला, डायरेक्ट काय करायचं? सर 6 2 12, 12 वर्ष, पर्याय नंबर 2. म्हणजे आपला स्पीड आपण मेंटेन करायचं व्यवस्थितपणे, ठीक आहे. एकदम इझिएस्ट वे येते. मग ते किती येईल सांगा? ते 2x येईल. 2x आता नोट्स तर लिहून घ्या पटापट सगळ्यांनी, परीक्षेला तोंडी करा ते, ठीक आहे. x चा फॅक्टर आला या ठिकाणी तर 6, मग 6 2 आला 12. क्लिअर आहे का? ओके डन. चलो बहुत बढ़िया. अभी नेक्स्ट वाला अभी. आणि जर सगळ्यात मोठ्या व्यक्तीचं विचारलं तर काय करणार? तो 6 इथं टाकायचा, 6 7 इथं 42, बरोबर ना? ठीक आहे, चलो आ जाएगा वो भी. नेक्स्ट, ओके. आता चालकचा क्वेश्चन आहे, सिंपल आहे, फक्त त्याला कॉम्प्लिकेटेड करू नका, नॉर्मल क्वेश्चन आहे. भाऊ आणि बहीण यांच्या वयाचं गुणोत्तर 4:5 आहे, ठीक आहे. आता याने डायरेक्टली एक जणाचं वय देऊन टाकले, त्यामुळे टेन्शन नाही, दोघांची बेरीज नाही दिली त्याने, एक जणाचं वय देऊन टाकलंय. त्याला नॉर्मल मी दोन्ही पद्धतीने सांगतो, एक्सच्या फॅक्टरने सांगतो आणि डायरेक्ट कसं करा तेही सांगतो. काही नाही बघा, इथं भाऊ आणि बहीण, इथं भाऊ येईल, इथं बहीण येईल. यांच्या वयाचं गुणोत्तर काय दिलं त्या लोकांनी आपल्याला? 4:5. म्हणजे 4:5 म्हणजे 4/5, रेशिओ मेथडने करू आपण, ठीक आहे. आणि बहिणीचं वय जर 30 असेल तर झालं, संपलं. इथं किंमत टाकायची, आला आन्सर आपलं, ठीक आहे. इथं बहिणीचं वय किती बाबांनो? इथं 30 वर्ष, इथं 30 आलं, ठीक आहे. इज इक्वल टू 4/5. बरं, आता कॉमन सेन्सने सांगा, हा 30 इथे भागिले तिकडे गेला की गुणिले होईल, म्हणजे डायरेक्ट भावाचं वय कसं मिळेल आपल्याला बघा. भाऊ इज इक्वल टू 4 ला इथे 30 इथं गुणिले जाईल आणि छेदामध्ये येईल इथं 5. आता भाग देऊन टाका, 5 1 5, इथं आला 5 6 30, आणि उत्तर येईल आपलं 6 चोक 24 वर्ष.
किती येईल 24 वर्ष. हा एक अप्रोच आहे. दुसरा अप्रोच काय त्यामध्ये एकदम सिम्पलेस्ट वे मध्ये सांगतो. ठीक आहे. आता सिम्पलेस्ट वे मध्ये कसं माहितीये का, आता लोक म्हणणार सर मग ते ऑप्शनने पण सुटते. येणार 100% येणार ऑप्शनने, पण ऑप्शनने कधी कधी गडबड होऊ शकते. ऑप्शनने का सुटणार ते सांगतो. भाऊ बहीण यांच्या वयाचं गुणोत्तर 4:5 आहे. बहिणीचं वय 30 आहे असू द्या. त्याने म्हटलंय भावाचे वय किती. आता भावाचे वय काढताना भावाचा हिस्सा किती माहितीये का, 4 आहे. बरोबर, भावाचा हिस्सा 4 आहे, बहिणीचा हिस्सा किती, 5 आहे. म्हणजेच काय, 4 ने भाग जाणारी संख्या बघावी लागेल. तर इथं 4 ने भाग जाणारा, 4 ने 13 ला भाग जात नाही, 30 ला भाग जात नाही, 25 ला नाही, तर 4च्या पाड्यामध्ये 24 येतो. तो एक अप्रोच आहे. ती एक मेथड, ही दुसरी मेथड. आणि आणखीन एक्सच्या समीकरणाने पण जमेल. कसं ते बघा आता. तर इथं समजा आता मी म्हटलं की भाऊ आणि कोण आहे बाबांनो, बहीण. ठीक आहे, भाऊ आणि बहीण यांच्या वयाचं गुणोत्तर 4:5 दिले. ठीक आहे, बरोबर, 4:5 दिले. तर इथं 4 इथं 5 लिहायचं, 4x आणि 5x म्हणायचं. इथं आपली सुरुवात झाली प्रश्नाची. मग त्याने एक तर दोघांची बेरीज देणार, नाहीतर तुम्हाला लोकांना 2 वर्षांनी त्यांचं गुणोत्तर देणार, 2 वर्षापूर्वीचं गुणोत्तर देणार. प्रश्न 3, 4, 5 प्रकारे फिरेल तो. हा नॉर्मल क्वेश्चन आहे. त्याने प्रश्न काय विचारला की बहिणीचं वय 30 वर्ष आहे. अरे ठीक आहे यार, याच्यामध्ये बहिणीचं वय 30 आहे म्हणजे काय माहितीये का, हे 5x बरोबर 30, दोघांची बेरीज 30 नाही. त्याने म्हटलं फक्त बहिणीचं वय 30 आहे. तर तुम्हाला इथून डायरेक्टली फॅक्टर कसा मिळेल माहितीये का, बघा असं करायचं. 5 एक 5, 5 सक 30, x इक्वल टू किती आलं, 6 आलं. तर तुम्ही तो 6 आहे ना 6, याच्यामध्ये फक्त 4 कंसात 6 लिहायचं आणि 6 चोक 24. असंही उत्तर निघतं, तसंही उत्तर निघतं, कसंही शेवटी उत्तर येणारच आहे आपलं ते. ठीक आहे, ह्याला फक्त प्रॅक्टिस लागेल. प्रॅक्टिस नुसार जा, बेसिक टू ऍडव्हान्स जायचंय. ठीक आहे, ओके चलो नेक्स्ट. महाजनको महावितरणच्या परीक्षांमध्ये हा येतात सगळे. मी काय म्हणतोय का ना, तुमच्या सिलेबसमध्ये जे जे दिलं ना ते सगळं मी घेतोय. त्याच्या बाहेर काही प्रकार जात नाही, तेवढंच करा सगळं. ठीक आहे, इनफ आहे. चलो नेक्स्ट. आता हे वाला बघा. आता हा पण एक थोडा वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन विचारला गेलाय. आईच्या आणि मुलाच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे आणि वजाबाकी 40 वर्ष. अरे वा, बहुत बढिया काम हो गया. ठीक आहे, सिम्पलेस्ट वे मध्ये करू आपण आता. आता आई आणि मुलाच्या वयाची बेरीज 50 आहे, वजाबाकी 40 वर्ष आहे. आई यांना एक्स मानायचं, मुलाला वाय मानायचं. बेसिक गोष्ट एकदम. ठीक आहे, एक्स आणि वाय मानायचं. आणि काय करायचं बघा, दोघांच्या वयाची बेरीज ही 50 वर्ष आहे, दोघांच्या वयाची वजाबाकी ही 40 वर्ष आहे. एकदम बेसिक वेने झालं, सुटलं गणित, संपला विषय. इथं प्लस दाखवा आणि मग या ठिकाणी आपलं बेसिक येतं 5वी 6वी नुसार. वायला वाय कॅन्सल, एक्स आणि एक्स ची बेरीज किती आली, इथं 2x आली. 50 आणि 40 किती आलं, इथं 90 आलं. बरोबर आहे. आणि मला सांगा आता, हा 2 त्याला तिथं जाऊन भाग देईल ना, इथं डायरेक्टली उत्तर किती येणार, 45. भाग देऊन बघा इथं, बेशो काढा, 45. मग एक्स कोणाला मानलं होतं पण आई यांना. ठीक आहे, आणि तर त्या दोघांच्या वयाची बेरीज 50 आहे. कसं करणार मग, इथे लिहून टाका, इथं आई. ठीक आहे, इथल्या मुलगा आणि मुलाचं वय कसं मोजणार आपण, तर सरळ सरळ दिसतंय यार, दोघांच्या वयाची बेरीज 50 आहे. त्या 50 मधून डायरेक्टली 45 मायनस करायचं, आन्सर येतं 5. झालं, क्लिअर आहे. 5 वर्ष फुल अँड फायनल. ठीक आहे, आता याचे काय अजून काय अप्रोच तुम्हाला दाखवतो. हे तर बरोबरच आहे. ठीक आहे, अजून काय करता येईल माहितीये का, तर त्यांनी असा सेम क्वेश्चन आला तरच अप्रोच तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, त्यांच्या वयाची बेरीज 50 आहे, वजाबाकी 40 आहे. मी हीच पद्धत थोडी वेगळ्या पद्धतीने कसं मांडतोय बघा. तर डायरेक्ट आईचं वय कसं काढायचं, म्हणजे असं काही तुम्हाला 2 समीकरण आली, एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी आली, तर डायरेक्ट कसं करणार. इथं बेरीज 50 आहे, वजाबाकी 40 आहे. इथं करायचं 50 अधिक 40 भागिले 2, हे आईचं वय. ठीक आहे, आणि जो काही मुलगा वगैरे त्यांचा, ठीक आहे, त्या मुलग्याचं वय कसं काढायचं माहितीये का, त्याच दोघांची वजाबाकी करायची, 50 वजा 40 भागिले 2. आला आन्सर, बघा चेक करा. 50 आणि 40 इथं आलं 90, 90 ला 2 ने भाग दिला, आन्सर आलं 45. ठीक आहे, आणि तर दोघांची वजाबाकी केली किती आली, 10. ठीक आहे, 10 ला 2 ने भाग दिला, आन्सर आलं 5. म्हणजे ही झाली मेथड नंबर 2, ही मेथड नंबर 1. एकदम बेसिक वे. ठीक आहे, कसंही करा, आन्सर येतच, काय काळजी करू नका, बेसिक गोष्टी सगळ्या त्या. चलो नेक्स्ट. चलो नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. ते नवीन आले वाटतं कोणतरी. लाईव्हला क्लिक करा बाबा, ते 18 वगैरे उत्तर झाली मागाशी. लाईव्हला क्लिक करून लाईव्ह आलं गणित बघा. ठीक आहे, त्याने जुनं उत्तर टाकतात वाटतं ते. हा तुषू, ते जुनं उत्तर कमेंट करतात, त्यांना सांगा. ओके, जे लोक आता उत्तर टाकतात 12, 18, 20 वगैरे. हा शुभम शुभम शुभम. ओके, लाईव्हला क्लिक करा. ठीक आहे, ओके. पूनमताई म्हणतात की आमच्याकडे जुनं एडिशन आहे, नवीन एडिशनचं काय. तर नवीन एडिशनचे जे काही क्वेश्चन्स आहेत ना, मी युट्यूबवरती घेईल, काय काळजी करू नका. असंही आपण मी कमेंट केलं होतं, मी अपडेट करून देणार आहे. तर तुम्हाला समजा पुस्तकात ते नसतील ना, तर 21-22 क्वेश्चन मी अपडेट घेणार आहे. पण ते कधी माहिती आहे का, मार्च महिन्याच्या एंडिंगला.
म्हणजे जी 30 एप्रिलची परीक्षा आहे बेटा, 30 एप्रिलच्या एक्झामच्या आधी आपण 21-22चे क्वेश्चनचे अपडेट जे आलेत ना, म्हणजे गट ब ची पूर्व, गट क ची पूर्व तेव्हाची, त्यानंतर गट ब आणि क च्या ज्या मेन्स झाल्या सगळ्या 8-10 मेन्स झाल्या त्यांच्या आहे ना, त्यातले सगळे क्वेश्चन्स अनालिसिस करून आपण ते सुद्धा घेणार आहे मार्च आणि एप्रिलमध्ये. ठीक आहे, मग ते कंबाईनच्या मुलांसाठी करू आपण, काय काळजी करू नका, डोंट वरी. मी तुमच्याकडे जुनं पुस्तक असेल टेन्शन घ्यायची गरज नाही, तेवढं अपडेट करून मी देतो, मी सॉल्व्ह करून देतो इथं लेक्चरमध्ये सॉल्व्ह करून देतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट. ठीक आहे, आता ऐका सगळ्यांनी, एकदम भला मोठा क्वेश्चन दिलाय, समीकरणाने गेला त्याला 2 ते 3 मिनिटं लागतील, 2-2.5 मिनिटं लागतील. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं आणि परत सांगतोय, जर 2 जणांची वय जर ऑप्शन मध्ये दिली असतील तर तो प्रश्न ऑप्शननेच करा, उत्तर तुमचं 15-20 सेकंदामध्ये वाइंड अप होऊन जाईल. म्हणजे प्रश्न वाचायला थोडा वेळ लागतो, म्हणजे 2 सेकंदात ते होणार नाहीये, कारण हा प्रश्न इतका मोठा आहे की तुम्हाला किमान 15 सेकंद प्रश्न वाचायला लागतील ना, तेवढ्या वेळामध्ये उत्तर सुटतं. बघायचं कसं ते बघा. तर मुलाच्या वयाची दुप्पट त्याच्या वडिलांच्या वयामध्ये जर मिळवली तर त्यांच्या वयाची बेरीज 70 होते. याला समीकरणामध्ये करायला गेलं तर काय माहितीये का ते मुलाच्या वयाची दुप्पट वडिलाच्या वयामध्ये मिळवली तर त्यांची बेरीज होते 70. ते समीकरण खूप किचकट होऊन जाईल. म्हणजे मी स्वतःच तुम्हाला सांगतोय, सॉल्व्ह करायला येतं आपल्याला, काही विषय नाही, सगळं आतापर्यंत समीकरणाने सॉल्व्ह करून दिलंच आहे मी, पण याने किचकट होणार आहे, खूप वेळ लागणार त्याने. मग आपल्याला वेळ कसा वाचवायचा पेपरमध्ये, जर दोघांची वय दिलीच ना त्याने आपल्याला ऑप्शन मध्ये, तर डायरेक्ट ऑप्शन मध्ये घुसायचं. ठीक आहे, आता यामध्ये बघा त्याने काय म्हटलंय की वडिलाचे आणि मुलाचे वय किती. ठीक आहे, आता वडिलाचं आणि मुलाचं म्हटल्यानंतर आता अर्थात इथं हे वडील हा मुलगा, वडील मुलगा, वडील मुलगा, वडील मुलगा. एक तर पहिली गोष्ट हे वडील मुलगा हे चालणार नाही. वडील 15 वर्षाचे, मुलगा 30 वर्षाचा चालणार नाही, तर चुकीचं येते. ठीक आहे, मग ते 4 नंबर तर बाद होईल पहिला. ठीक आहे, मग आता इथं वडील मुलग्यामध्ये मी समजा पहिल्या ऑप्शनला आलो, पहिल्या ऑप्शन मध्ये व्हेरीफाय करू आपण ते बसतंय का. मुलाच्या वयाची दुप्पट, आता हा जो मुलगा आहे त्याची दुप्पट केली, 15 दुने किती आलं बाबांनो 30, आणि जर 30 मी ह्या 30 मध्ये जर ऍड केलं तर आन्सर येते या ठिकाणी 60, आणि ते किती यायला पाहिजे, 70 यायला पाहिजे. पर्याय नंबर 1 बाद होईल, बरोबर आहे. नंबर 2 मध्ये आलो आपण, आता सेकंड नंबरचं बघा. आता मुलाच्या वयाची दुप्पट करायची, मुलाच्या वयाची डबल केली, 10 दुने किती आलं तर 20, आणि 20 जर मी 30 मध्ये जर मिळवला तर 30 आणि 20 किती त्या ठिकाणी 50, तर हा पण ऑप्शन बाद आहे, कारण यायला पाहिजे 70 असं त्यांनी सांगितलंय. आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये मी गेलो, त्या मुलाच्या वयाची जर दुप्पट केली आपण, मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे 15 दुने 30, आणि 30 जर मी 40 मध्ये जर ऍड केला तर 40 आणि 30 येतं 70. तर अर्थात ज्या ठिकाणी आन्सर 70 येईल आपलं, तो ऑप्शन आपला परफेक्ट आहे. असे लेंदी प्रश्न ज्यामध्ये ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही समीकरणाने करू नका, खूप वेळ लागेल. समीकरण मांडून मी देईल, परत ते सॉल्व्ह करून दाखवेल, त्याला जवळपास 1.5-2 मिनिटं लागतील तुम्हाला सॉल्व्ह करायला. म्हणजे काही गोष्टी ऑप्शन सुटतात त्या करायच्या, कारण असे हे प्रश्न खूप लेंदी असतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे, डन आहे. ओके, व्हेरी गुड बेटा. चलो नेक्स्ट. आता हे 70 कुठल्या ऑप्शनने आलं, तिसऱ्या ऑप्शनने आलं, परफेक्ट आहे. ज्याला समीकरणाने करायचं समीकरण मांडून देतो, सॉल्व्ह करत बसा नंतर प्रॅक्टिससाठी, काय विषय नाहीये. मुलाच्या वयाची दुप्पट वडिलाच्या वयाच्या जर मिळवली तर म्हणजे कसं आहे, मुलाला आपण एक्स मानलं समजा, 2x अधिक y बरोबर 70 होईल. हा मुलगा आहे, हे वडील आहेत, बरोबर. आणि दुसरं काय म्हटलंय, वडिलाच्या वयाची दुप्पट मुलाच्या वयात मिळवली, मुलगाचं वय x आहे, वडिलाच्या वयाची दुप्पट केली तर 2 वय आलं, आणि मग त्यांच्या वयाची बेरीज किती होते माहितीये का, 95. 95. आता हे समीकरणामध्ये काय होतं, इथं या ठिकाणी एक्सला इथं 2चा फॅक्टर आहे, इथं एक्सला कुठलाच फॅक्टर नाही, मग काय करावं लागतं माहितीये ना आपल्याला, याला 2 ने गुणायच्या सरसकट. मग याला जर गुणिले 2 केलं, गुणिले 2 केलं की या ठिकाणी इथं 2x येईल, इथं 2 ने गुणलं, इथं बे दुने इथं 4y येईल, आणि ह्याला 2 ने गुणलं, इथं बे पंचे 10 चा 0 हातचा लेख, बे 9 18 19 190 येईल. करेक्ट आहे. मग काय करायचं, हे एक समीकरण आपलं झालं, हे दुसरं समीकरण झालं, त्याची मांडणी कशी करायची, 2x अधिक 4y बरोबर या ठिकाणचं 190, आणि त्याच्या खाली आणि मोठी संख्या 190 मोठ्या म्हणून मी वरती लिहिले ते, आणि हे जे दिसतं ना 2x अधिक y त्याच्या खाली लिहून टाकायचं, 2x अधिक y बरोबर 70. आणि मग काय करणार, बेरीज का वजाबाकी, तर आपल्याला माहिती आहे वजाबाकी करावं लागेल, कारण आपलं चिन्ह बदलावी लागतील सगळी, राईट. मग इथून मायनस केलं, इथून मायनस केलं, इथून मायनस केलं, तर हे मायनस केल्याच्या नंतर काय येतं, तुमच्या समोर ते क्लिअर कट येऊन जाईल बघा. आता ते हे मायनस करायचंय, मायनस केल्याच्या नंतर तुम्हाला लोकांना आता इथून हे कॅन्सल होऊन जाईल. परफेक्ट आहे बघा, मांडणी बरोबर आहे, परफेक्ट आहे, काहीच विषय नाहीये, एकदम एक्झॅक्टली तशी मांडणी करून दिली. तर इथून 4y मधून इथून y गेले, या ठिकाणी आलं 3y. ठीक आहे, इथून आपण जर समजा हे मायनस केलं, उत्तर किती तेवढं फक्त बघून घ्या. इथून जनरली आपण याला मायनस केलं, उत्तर येणार या ठिकाणी मायनस केल्यानंतर इथं 120 बेसिक आहे. आणि मग आपण आता त्याला द्यायचा 3 ने भाग, 3 ने भाग दिला, 3 1 3, 3 4 12, 40. वडिलाचं वय पप्पाचं वय आलं इथं 40, सेकंड वायला आपण पप्पाचं वय म्हटलं होतं ना 40, ते बघा 40 इथे ह्या नंबरच्या ऑप्शन मध्ये दिसतोय. पण हे जे केलं आपण त्याला जास्त वेळ लागू शकतो. जर दोघांचे पण वय आपल्याला दिले असतील तर आपण डायरेक्टली ऑप्शननेच जा,
जास्त इझी राहील, कारण त्याला वेळ कमी लागला. समीकरण आता एखाद्याला वाटलं असेल समीकरणाने सांगितलं पाहिजे म्हणून मी सांगितलं, फक्त त्याला वेळ थोडा जास्त लागेल बेटा. ठीक आहे, म्हणजे अशी खूप किचकटच गणित आली तर ऑप्शनने ट्राय करत जा, जर दोघांची वय दिली तर. आणि दोघांचं वय नसतं दिलं तर शेवटी मजबुरी आपल्याला करावंच लागेल. ठीक आहे, ओके, चलो नेक्स्ट. अरे बाबा, टीआयटी वाले इमारत मजले वगैरे सब लिहा मैंने. ठीक आहे, एक मिनिट. टीआयटी चे पोरं जरा ऐकून घ्या रे, थांबा. मी किती वेळा तुम्हाला सांगितलं, टीआयटी साठी तुम्हाला लोकांना मी अख्खी प्लेलिस्ट दिलेली, फुल प्लेलिस्ट दिलेली. ज्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हा लोकांना मी या आधी युट्यूब वरती जेवढे काही लेक्चर घेतलेत ते मी प्लेलिस्ट मध्ये सेव्ह केलेत आतमध्ये तिथं. आणि त्याची लिंक तुम्हाला मी टेलिग्रामच्या ग्रुपला दिली. टेलिग्रामचं ते हे दाखवून दे बाळा. टेलिग्राम वरती दिलेलं मी सगळं. टेलिग्राम, हा दाखव या साईडला टेलिग्राम. आणि टेलिग्राम वरती ना मी असं टॉपिक पण टाकले की या व्हिडिओमध्ये हा टॉपिक असं मी शेअर केलेलं आहे. ते क्लिअर, त्यात फुल तुम्हाला अख्खा 140 मार्काचं मिळून जाईल तुमचं रिझनिंगचं. काय काळजी करू नका, तेवढे सगळे प्रकार त्याच्यामध्ये. टेलिग्रामची लिंक समोर दाखवली बघा तुम्हाला. तो चॅनल आहे आपला, त्या चॅनलवरती तुम्ही लोक जॉईन करा. त्यात मी सगळं प्लेलिस्ट मी शेअर केलेली आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि ऐका, ते तुम्ही म्हणता ना सिटिंग अरेंजमेंटचं काय काय, अरे सगळे प्रकार आहेत. ते फ्लोअर वाले पण प्रकार आहेत. ते बघा असे, हा असावाला प्रकार पण आहे. हे पण शिकवलेलं फ्लोअर वालं, पहिला मजला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, हे पण शिकवलंय. सर्क्युलर अरेंजमेंट मध्ये तुम्हाला लोकांना. ठीक आहे, ते काढलं का बा इमेज, साईडला क्लिक कर तिथं. ठीक आहे, नंतर एक सर्क्युलर सांगितलेलं. सर्क्युलर मध्ये समजा 8 लोक साईडला बसली, 8 लोक केंद्रबिंदूकडे बघतायत, आउटसाइड बघतायत, हे पण सांगितलंय. इव्हन तुम्हाला लोकांना मी असा चौरस दाखवलेला आहे. या चौरसामध्ये साईडला इथे कोपऱ्यांना 4 लोक बसतात, मध्ये 4 लोक बसतात, हे शिकवलंय. एका रांगेमध्ये काही लोक बसलीत, त्यांची सगळ्यांची तोंडही उत्तरेकडे आहेत, ते पण सांगितलंय. हेच नाही, अजून ऐका पुढं. 2 रो आहेत, काही लोक वरती 5 जण बसलीत, खाली 5 जण बसलीत, समोरासमोर बसलीत, अपोजिट. याच्या बाहेर नाही जाणार प्रकार. एकेका प्रश्नावर 5-5, 6-6 उपप्रश्न आहेत. 5-5, 3-3 तर कुठेच नाही गेले. ठीक आहे, तर हे सगळं त्या प्लेलिस्ट मध्ये आहे. तुम्ही बघून तर घ्या कमीत कमी. ठीक आहे, काय नाही तर तुम्हाला बेस्ट वे सांगतो, तुमच्या मित्राकडे माझी बॅच असेल ऑनलाईन वाली, त्याला म्हणा थोडं 1-2 दिवस बघू दे म्हणून. संपला विषय. तेवढं तर करा कमीत कमी, त्याच्या बाहेर नाही कुठलाच प्रकार. क्लिअर. मित्रांना सांगा, रिक्वेस्ट करा एमपीएससी वाल्यांना की आम्ही टीआयटी करतोय, थोडे दिवस 2 दिवस तुझा मोबाईल दे, ते बघत बसा. तेवढं सगळे लेक्चर पटापट पळवत पळवत बघा, ते काहीच विषय नाहीये. ते सगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, चलो नेक्स्ट. मग ते हा एक चॅप्टर झाला फक्त, बाकी सगळे चॅप्टर आहेत त्यामध्ये, तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, सो टेन्शन मध्ये येऊ नका. झालं क्लिअर. काय तेच विचारतं सारखं सारखं स्पॅम. महाजनकोवाल्यांना सांगितलं ना दादा, हा सगळा सिलेबस आहे तिथं. ठीक आहे, तेवढं बघून घ्या. ज्यांनी ज्यांनी लेक्चर बघितले त्यांनी कमेंट करा, प्लेलिस्ट मध्ये सगळं आहे की नाही बघा. टीआयटी वाले ज्यांनी ज्यांनी लेक्चर बघितले प्लेलिस्ट मध्ये त्यांनी कमेंट करा, त्यांना सांगा सगळ्यांना, विश्वास येऊ द्या सगळ्यांना आहे. सचिन भाऊ म्हणतो तुम्हाला टेट महत्वाची वाटत नाही का? वाटते, म्हणून तुम्हाला लोकांना सगळी इन्फॉर्मेशन मी सगळी प्लेलिस्ट दिलेली अख्खीच्या अख्खी. इथं तुम्हाला लोकांना मी ऑलरेडी टॉपिक वाईज चालू केले. त्यात तुम्हाला आता वेळ कमी आहे आपल्याकडं, तुमचा सिलेबस इतका मोठा आहे, डोंगरा एवढा सिलेबस आहे. 140 मार्काला रिझनिंग येते. मी ऑलरेडी ऑलमोस्ट मागचे 2-3 महिने झाला विचारत होतो, मुलं सगळ्यांना सांगितलं मी, एक तर बॅच करा नाही तर तेवढी प्लेलिस्ट करून घ्या, इनफ आहे तितकं. ठीक आहे, त्यामुळे मला काळजी आहे म्हणून मी सगळं शेअर केलेलं आहे. चला पुढे या. नेक्स्ट बघा, कमेंट टाकता सगळं आहे ना, टोटल आहे, सगळे प्रकार आहेत त्यामध्ये, बघून घ्या तुम्ही एकदा. ठीक आहे, तुम्हाला अचानक असं वाटतं की यार नाही म्हणजे लाईव्ह मध्ये घेतलं पाहिजे, लाईव्ह मध्येच घेतलेलं सगळं, फक्त पटापट फॉरवर्ड करून बघून घ्या. ठीक आहे, चलो. वेळ कमी आहे तुमच्याकडे, तुम्ही तेवढं 2 दिवसामध्ये करून घ्या. कोणाची एक्झाम कधी ती बघा. ठीक आहे, चला एक वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन आला आपल्या समोर. आता बघू काय ते. आता रेडी. चला आता फक्त उत्तर कमेंट करा. ओके, सचिन आणि संजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 3:4 आहे. आणखी 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 7:9 होईल. ठीक आहे, एकदम बेसिक वेने जाणार, टेन्शन घ्यायचं नाहीये, बेसिक वे असणार आपला. ठीक आहे, तर सचिनचे आजचे वय किती? ठीक आहे, आता जनरल गोष्ट याच्यामध्ये आपण काय करणार, नॉर्मल आपण मांडणी करून घेणार. पहिल्यांदा नॉर्मल मांडणी केल्यानंतर काय करायचं बघा. आता एक ऑप्शनने करणारे कार्यकर्त्यांना सांगून टाकतो. आता त्यांनी विचारले सचिनचं वय किती, तर सचिनच्या वयामध्ये सचिनचा हिस्सा जो आहे तो 3 आहे का 4 आहे, तर सचिनचा हिस्सा याच्यामध्ये सरळ सरळ दिसतो की सर 3 आहे. म्हणजे सचिनचं जे वय आहे ते 3च्या पाड्यामध्ये पाहिजे, 3च्या पट्टीमध्ये पाहिजे. 3च्या पट्टीमध्ये 40 येत नाही, 3च्या पट्टीमध्ये 44 येत नाही, एक तर 24 येतो नाही तर 42 येतो 3च्या पाड्यामध्ये, है ना. 3 याला भाग जातो, 3 याला पण भाग जातो.
मग आता असं 2-2 उत्तर राहत असतील तर काय करायचं, त्याने म्हटले 7 वर्षाच्या नंतर. ठीक आहे, आता 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होईल माहिती आहे का, 7 9 होईल, बरोबर आहे. मग आपण काय करायचं, आपण त्याच्यामध्ये 7 ऍड करून बघायचं. तर इथं मी समजा 7 ऍड केला तर इथं 42 आणि 7 किती येईल माहिती आहे का. बघा त्यांनी म्हटलं 7 वर्षानंतर म्हणून मी 7 ऍड करतोय. 7 वर्षानंतर म्हटलं प्लस करायचं, 7 वर्षापूर्वी म्हटलं की मायनस करायचं. 42 आणि 7 केलं की इथे येणार 49 आणि इथं 24 आणि जर 7 केलं त्या ठिकाणी येणार 31. आता तुम्हाला बघायचं की त्यांचा हिस्सा किती होतोय. तर सचिन भाऊचं नाव 1 नंबरला आहे, तर इथे या ठिकाणी तर 7चा हिस्सा पाहिजे. 7 ने भाग जाणारा ऑप्शन, 7 ने 31 ला भाग जात नाही, 7 ने 49 ला भाग जातो. आन्सर 1 नंबर आहे, 2 नंबर नाहीये. हा एक अप्रोच बाय ऑप्शन. आता मी तुम्हाला सांगतो समीकरणाने कसं करायचं बघून घ्या. ठीक आहे, समीकरणासाठी फक्त एक छोटासा तक्ता बनवावा लागेल. मला तक्ता बनवून दाखवतो काय ते. झालं क्लिअर आहे, आन्सर समोर आपल्या 42 उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, तरी पण समीकरणाने सांगतो. ठीक आहे, बघा आता समीकरणाने काय. तर सचिन आणि संजय, सगळी नावं पण लिहायची गरज नाही, तुमची मर्जी. ठीक आहे, यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 3:4 आहे. इथं 3x लिहायचं, इथं 4x लिहायचं. इसको बोलले का आज, बरोबर. मग त्याने काय काय म्हटलंय पुढे, 7 वर्षानंतर आफ्टर 7 इयर्स, म्हणजे 7 वर्ष तुम्हाला प्लस करायची, बस इतकंच आहे. करू 7 वर्ष प्लस आपण, एवढा काय मोठा विषय त्यामध्ये. 7 वर्ष ऍड केली तर इथे येणार किती माहितीये का, 3x अधिक 7 आणि इथं 7 वर्ष ऍड केली तर इथे येणार 4x अधिक 7. झालं, ही बेसिक मांडणी झाल्यानंतर आता मोजून तुम्हाला सांगतो, हार्डली 3-4 स्टेप लागतील. एक्स ची किंमत काढायला विषय संपेल तिकडं. एकदा एक्सचा फॅक्टर आला की उत्तर काढता येतं. असं उत्तर पहिलं सांगितलं ऑप्शनने कसं करायचं. ठीक आहे, बघू आता काय ते मांडणी कशी होईल बघा आता. की त्यांनी म्हटलंय 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर, म्हणजे यांचं हे जे काही गुणोत्तर आहे ते होईल 7-9. 7-9 ची मांडणी कशी होईल बघा आता. 3x अधिक 7 भागिले 4x अधिक 7 याची मांडणी होते 7-9 म्हणजे 7/9. क्लिअर आहे का. ओके, आता मी करणार क्रॉस मल्टिप्लाय. क्रॉस मल्टिप्लाय करताना काही नाही, ह्या 9 ने ह्या दोघाला गुणायचं. इथं वाटलं दाखवतो स्टेप, परत टेन्शन नको का, डायरेक्ट डायरेक्ट बिंदास गुणू, क्रॉस करू. कसं येईल बघा ते. 9 त्रिक 27, इथे या ठिकाणी 9 7 63 आणि 7 ने ह्याला क्रॉस करायचं, 7 चोक 28 आणि इथं 7 7 49. झालं, संपला कार्यक्रम याचा. 27 लहान आहे, 28 मोठा आहे. 27 x ला तिकडे पाठवा, 49 इकडे वळून घ्या. ठीक आहे, मग काय होईल बघा आता. 63चा 63 मायनस इथे 49 होईल. पलीकडच्या बाजूला आधीपासून 28x आहे, इथून 27 तिकडे जाईल, तो होईल -27x. झालं, आता ह्या दोघांची वजाबाकी करा, किती येते बघा, 14. ठीक आहे, इथे येणार हे 14 आणि पलीकडे 28 म्हणून 27 गेलं, इथं फक्त x राहील. परफेक्ट आहे. आणि मग आता एकदम बेसिक मांडणी संपलं, एक्सचा फॅक्टर आला. प्रश्न कोणाचा विचारलाय, सचिन भाऊचं आजचं वय किती. आता या ठिकाणी सचिन भाऊचं आजचं वय म्हणजे एवढं 3x करायचं आपल्याला. झालं, संपला कार्यक्रमचा. लिहून टाकायचं सचिन इज इक्वल टू 3x आणि मग त्याच्यामध्ये किंमत टाकायची 3 कंसामध्ये, इथं आलं 14. 14 त्रिक 42 वर्ष, जो आपल्याला पहिल्यांदा मगाशीच ऑप्शन सापडला होता डायरेक्ट अप्रोचने. ठीक आहे, तर ऍज यू विश, तुम्हाला जे यातलं बेटर वाटेल, जे लक्षात राहील तुम्ही ते करा, काहीच अडचण नाहीये. ठीक आहे, चलो नेक्स्ट. चलो डन. ये वाला अभी, ये वाला करके दिखाओ. असं ह्या टाईपचा क्वेश्चन मगाशी झाला होता, मी मांडणी करून देतो. ठीक आहे, वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या 9 पट आहे. व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, आणि मग पुढे विचारले वडिलाचं वय वगैरे किती काय, तर साधी सरळ गोष्ट काय, ते मध्ये एक तुम्हाला कंडिशन दिली काय, ही कंडिशन बघायची काय त्या. ठीक आहे, हे लय महत्वाचं आहे. ठीक आहे, आता मांडणी बघा कशी करतोय ती. वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या 9 पट आहे. कोणाच्या वयाच्या, मगाशी शिकवलेलं परत सांगतोय, मुलाला एक्स मानून टाकायचं. ठीक आहे, मग इथं म्हणायचं पहिल्यांदा या ठिकाणी मुलगा, मुलगा इज इक्वल टू एक्स आपण असं मानलेलं आहे, बरोबर आहे का. मुलगा एक्स आहे आणि वडिलाला आपण म्हटलं तर वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या 9 पट आहे, हे 9x राहील. परफेक्ट. ठीक आहे, मग त्याच्यानंतर त्यांनी काय प्रश्न विचारला आपल्याला, 15 वर्षानंतर. बाबा 15 वर्षानंतर म्हणजे प्लस 15 वर्ष करायला लागतील आपल्याला आता. आणि प्लस 15 म्हणजे इथे एकट्यात नाही, दोन्हीकडे 15-15 ऍड करावं लागेल. मग कसं बनेल ते माहितीये का, इथे येईल x अधिक 15, इथे येईल 9x अधिक 15 आणि मग तुम्हा लोकांना ह्या वयावरती मगाशीपासून जवळपास 4-5 क्वेश्चन झाले, यांचं तुम्हाला लोकांना रेशो दिला जाईल, यांची तुम्हाला बेरीज दिली जाईल, यांचं तुम्हाला कोणतरी वडील त्याच्या पट झाले, 3 पट 4 पट 5 पट काहीतरी दिलं जाईल. ठीक आहे, मांडणी कशी होईल बघा आता. तर त्यांनी म्हटलंय वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या 3 पट असेल. मी मांडून दाखवतो ते. वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या 3 पट, त्याने 3 पट म्हटले, मगाशी आपण 4 पट वाला क्वेश्चन केलेला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, काही नाही, त्या किमती फक्त आतमध्ये भरेल आणि सॉल्व्ह करेल, एक्सचा किंमत काढून टाकेल, संपला विषय. कसं ते बघा आता. यात वडिलाचं वय आहे 9x अधिक 15 इज इक्वल टू,
मुलग्याचं वय x+15 आणि कंसाच्या बाहेर इथं 3 ने बाहेरून पाठीमध्ये यायचं आहे. ठीक आहे, झालं, संपलं. पुढच्या 2-3 स्टेप पर्यंत वाइंड अप होईल ते. 9x+15 बरोबर 3 गुणिले x आला इथं 3x, 15 त्रिका आला इथं 45. परफेक्ट आहे. आणि त्याच्या पुढे काय आहे, तर हा 3x इकडं आणि 15 तिकडं पलीकडं. स्टेप दाखवली नाही तरी चालते, तरी लिहून दाखवतो मी. 9x वजा इथं 3x आणि पलीकडे इथं 45 ला इथं -15 जाईल. ठीक आहे, किती येईल बघा आता. 9तून 3 गेल्या ठिकाणी आलं 6 आणि 45 वरून जो 15 गेलं त्या ठिकाणी तर फक्त आणि फक्त 30. डायरेक्टली 6 1 6, 6 पंचे 30. एक्सचा फॅक्टर एकदा 5 आला तर तुम्हाला यातलं कुठलंही वय काढता येतं. मुलगाचं वय काढता येतं, वडिलाचं वय काढता येतं, 15 वर्षाचं काढता येतं, 15 वर्षापूर्वीचं येतं, कुठलंही वय काढता येतं. एकदा फॅक्टर आला पाहिजे तो. ठीक आहे, मग त्याने प्रश्न विचारलाय वडिलाचं वय किती असेल, तर वडिलाचं वय आपल्या समोर दिसतं इथे 9x आहे, इज इक्वल टू 9 कंसामध्ये इथे आलं 5, 9 5 45. 45 आपला आन्सर असेल. परफेक्ट आहे, ओके डन. आलं, सगळ्यांचं आलंय, व्हेरी गुड. येस, वनरक्षकला पण असे येतील सेम, डोंट वरी. झालं, क्लिअर आहे, ओके. चलो नेक्स्ट. नेक्स्ट ये वाला प्रश्न व्यवस्थित मांडणी करायची आणि त्यानंतर सॉल्व्ह करायचा. अनिल हा सुनीतापेक्षा दुप्पट वयाचा आहे. कोणापेक्षा दुप्पट वयाचा आहे? सुनीतापेक्षा दुप्पट वयाचा आहे. तर सगळ्यात पहिलं तुम्ही सुनीता यांना एक्स मानून टाका. झालं. आणि अनिल त्यांच्या दुप्पट वयाचा आहे तर लिहून टाका इथे या साईडला. इथं अनिल हा त्यांच्या दुप्पट वयाचा आहे. दुप्पट वयाचा म्हणजे इथं 2x आहे, बरोबर आहे. चला, सुरुवातीची मांडणी सगळ्यांची एकदम परफेक्ट असेल अशी अपेक्षा आहे. सुरुवात बरोबर केलेली एकदम वटमध्ये, बरोबर आहे. ठीक आहे, परफेक्ट आहे. आणि मग त्याने पुढे आपल्याला काय म्हटलंय, त्यांनी पुढे म्हटलंय 3 वर्षापूर्वी. 3 वर्षापूर्वी म्हणजे अर्थातच तुम्ही लोक कमेंट करून सांगा काय करणार आहे मी आता इथं. -3 करणार, -3 वर्ष करणार, कारण 3 वर्षापूर्वीचं विचारलंय त्यांनी. ठीक आहे ना. मग आता इथून 3 कमी करायचे, इथे येणार x - 3, इथे येणार 2x - 3. झालं. आता या दोघांची जी काही व्हॅल्यू झाल्यात त्याच्यावरती ते काही करतात, दुप्पट तिप्पट त्यांची बेरीज काही करतील किंवा रेशो टाकतील, रेशो. ठीक आहे. सध्या त्यांनी काय म्हटलंय, तर त्याचे वय, त्याचे म्हणजे कोणाचे, तर अनिलचे वय. ठीक आहे. मग त्या म्हटल्यानुसार अनिलचे वय मी तशी मांडणी करून दाखवतोय, हे सुनीताच्या तेव्हाच्या वयाच्या तिप्पट होते. इथे लिहायचं, इथं सुनीता आणि त्यांच्या वयाच्या होते ते तिप्पट. झाली मांडणी, बेसिक मांडणी. आता किंमत टाका आणि आन्सर काढून टाका, संपलं गणित ते. ठीक आहे, एकदम बेसिक गोष्टी आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला लोकांना म्हटलं अनिलचं वय काय सरळ दिसतंय, तर सर 2x - 3 यायला पाहिजे. सुनीताचं वय x - 3 यायला पाहिजे. ठीक आहे, व्हेरी गुड. उत्तर आली पण लोकांची, बहुत बढिया भाई. आणि याला गुणिले काय करायचंय, 3 म्हणजे तिप्पट. सुरुवात बेसिकने केली होती, ऍडव्हान्स पर्यंत पोहोचलो आपण, व्हेरी गुड. ठीक आहे, हा 2x चा 2x आहे, वजा 3 चा 3 आहे. 3 ने मल्टिप्लाय करा, 3 ने x ला गुणलं इथं 3x आला, 3 त्रिक 9 आलं. झालं. आता काही नाही, आता एक पहिले साठलोट करायचंय. ते 9 वाला पद इकडे घेऊन या आणि 2x तिकडे घेऊन जा. आणि बेसिक कसं करायचं बघा, इथं चिन्हात गडबड होऊ शकते. हा -3 इथं आधीपासून आहे, तिकडचा जर -9, तिकडचा -9 इकडे आला, मी लिहून दाखवतो तसं मांडणी करा, +9 होईल. ठीक आहे, तिकडे आधीपासून 3x आहे, इथून 2x तिकडे गेला तर तो होईल -2x, बरोबर आहे. आणि आता -3 + 9, 9तून 3 गेले, आन्सर आला इथं फक्त आणि फक्त 6. 3x म्हणून 2x गेला, आला x. आणि मी तेच सांगितलं मगापासून, एकदा का तुम्हाला एक्सचा फॅक्टर सापडला, तुम्ही कुठलंही उत्तर काढू शकता, बेसिक आहे. ठीक आहे. काय विचारलंय त्यांनी, तर अनिलचे सध्याचे वय किती, तर अनिलचं सध्याचं वय समोर समोर दिसतंय 2x आहे, तर 2 कंसामध्ये 6, 6 दुने 12. कमेंट करा, आले सगळ्यांचं, परफेक्ट आहे, 12. वेरी गुड, जम रहा है जम रहा है जम रहा है सबको, वेरी गुड. चलो, सब लोग का 12 आ रहा है. ठीक है, ओके डन. नेक्स्ट. प्रश्न थोडा आता कॉम्प्लिकेटेड केलाय, उलटा उलटा केलाय, प्रश्न समजून घ्या. ठीक आहे. मुलगी आणि आई यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचं गुणोत्तर 1:5 होते. अरे बापरे. ठीक आहे, एकदम असा कॉम्प्लिकेटेडचा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन केला, उलटा सुलटा क्वेश्चन केलाय त्यांनी. परंतु 5 वर्षांनी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 2:5 होईल. ठीक आहे. आता बघू आपण एक नॉर्मल अप्रोचने जाऊ, आपण नॉर्मल बेसिक मांडणी करणार आहे मी. ठीक आहे, 1:5 आहे, 5 वर्षांनी एवढं एवढं होईल. तर त्याने मध्येच काय विचारलं माहितीये का, मुलीचं आजचं वय किती. अरे बापरे, आजचा तर पत्ता नाही जातमध्ये. मग काय करायचं बघा, आता पहिल्यांदा तुम्ही लिहायला घ्या, इथं मुलगी, या ठिकाणी त्याला आई. ठीक आहे, आणि त्याने गुणोत्तर कुठलं दिलंय ते एकदा मांडून घ्या. जास्त वेळ लागणार नाही, फक्त एक तक्ता नीट बनवायचा. तक्ता बनला की तुम्हाला पुढे फक्त हार्डली एक 2-3 स्टेप 4 स्टेप लागतात, त्यावर लागत नाही जास्त, लक्षात घ्या. तक्ता व्यवस्थित मांडणी कशी करायची बघा. आता मुलगी आणि आई यांच्या 5 वर्षापूर्वी, इथं मी म्हणणार 5 वर्षापूर्वी,
हे असेल आज आणि पुढे दिले त्यांनी 5 वर्षाच्या नंतर. अरे बापरे, 5 वर्षाच्या नंतर. बेसिक, एकदम बेसिक है, ठीक है, ओके. आराम के साथ देखेंगे, अभी कुछ नहीं इसके अंदर, ठीक है. याच्यामध्ये त्यांचं आजचं गुणोत्तर दिलं त्यांनी किती बाबा, म्हणजे 5 वर्षापूर्वीचं काय दिलं, 1:5. तर 1:5 मध्ये 1:5 असं न लिहिता आपण त्याला आपल्या आपल्या अप्रोचने आपण बसूया मस्तपैकी. 1:5 ला आपण इथं म्हणू x, ठीक आहे. या साईडला इथे येईल x, इथे येईल 5x. परफेक्ट आहे. मांडणी करायला सुरुवात करा. 1:5 होते, हे x आहे, हे 5x आहे, करेक्ट आहे. मग आता तुम्ही मला सांगा, हे 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आज मध्ये येताना 5 वर्ष वाढतील. आज मध्ये येताना 5 वर्ष वाढतील. आपण पाठीमागून पुढे टाइम ट्रॅव्हल करतोय. इथं 5 वाढवा, इथे येईल x अधिक 5, इथे येईल 5x अधिक 5. बेसिक अप्रोच आहे. आणि त्याच्यानंतर परत इथून 5 वर्षाच्या नंतर येत असताना तुम्हाला लोकांना अजून 5 वाढवायचे परत, आहे की नाही. मग आता त्याच्यामध्ये परत 5 वाढतील. तर बघा, कॉमन सेन्स आहे, x मध्ये बेरीज होत नाही. 5 मध्ये 5 आला 10 होईल, इथे येईल x अधिक 10. परफेक्ट. आणि या ठिकाणी इथून अजून 5 वाढले, इथे येईल 5x अधिक 10. झालं, मांडणी झाली, विषय संपलेला आहे. आता आन्सर काढायचे, एकदम सिंपल वेने आन्सर काढणार आहे, जास्त त्रास करून घ्यायचा नाही. बेसिक गोष्टीने जाणार आपण आता, ठीक आहे. ते 5 वर्षांनी त्यांच्या वयाचं गुणोत्तर होतं 2:5. हे जे गुणोत्तर आहे ते 2:5 आहे. लिहायला सुरुवात करा, संपला कार्यक्रम याचा. याचं गुणोत्तर 2:5 आहे. x अधिक 10 भागिले इथं आलं 5x अधिक 10 इज इक्वल टू 2:5 म्हणजे 2/5. आता करायचं क्रॉस मल्टिप्लाय आणि क्लिअर करून टाकायचा विषय सगळा काय तो. हार्डली 2-3 स्टेप लागतील. एकदा एक्सचा फॅक्टर आला की सगळी उत्तरं सापडतात. यातलं काही जरी विचारलं तरी तुम्हाला सापडणार आहे ते, ठीक आहे. चला बघू आपण आता काय ते. आपण इथून क्रॉस केलं, इथं आला 5x अधिक इथं 10 इथं 50, बरोबर. 2 ने 5 ला क्रॉस केलं, 5 2 इथं 10x अधिक 10 2 इथं 20. सगळ्यांची मांडणी बरोबर आहे, परफेक्ट आहे, व्हेरी गुड. आणि मग आता बाकी हा 5 तिकडे जाईल, 20 इकडे येईल. डायरेक्ट करून दाखवतो. 50 मधून 20 गेले, इथं आला 30. म्हणजे पहिल्यांदा असं गणिताला मी जिकडे डायरेक्ट स्टेप मांडतोय, ते मधल्या स्टेप तुम्हाला माहिती आहेत काय, आता ते डबल सांगत नाही. आता हा 5x तिकडे गेला, 10 तून 5 गेला, आला 5x. आणि मग डायरेक्ट 5 1 5, 5 6 30. x इज इक्वल टू 6 आल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय, प्रश्न कधीचा विचारलाय तेवढाच फक्त बघायचा आणि उत्तर वाइंड अप करायचं. प्रश्न विचारलाय त्या मुलीचं आजचं वय किती, तर इथे ह्या मुलीचं आजचं वय x अधिक 5 आहे. सरळ सरळ लिहून टाकायचं, त्या मुलीचं आजचं वय x अधिक 5 म्हणजे ती किंमत टाकायची, तर 6 अधिक 5 दॅट इज 11. बऱ्यापैकी आन्सर सगळ्यांचं आलेलं आहे, व्हेरी गुड, ठीक आहे. यस, डन, ओके, डन, परफेक्ट आहे. 11. पर्याय नंबर किती, 4. ओके. बरं, आईचं वय कमेंट करा. आईचं वय किती असेल कमेंट करा. जर ते x इक्वल टू 6 आले आपलं, ओके, डन आहे. आईचं वय सगळ्यांनी कमेंट करा प्लीज. काय रे दादा तुषू, अपडेट अपडेट, ओके, अच्छा ठीक आहे. हे लवकर आईचं वय, मम्मीचं वय कमेंट करा ना पटापट सगळ्यांनी. मम्मीचं वय किती कमेंट करा. चलो लवकर 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 लवकर, किती येईल. हे 6 इथे टाकला, बरोबर. उत्तर सांगण्याच्या आधी कमेंट करून टाका. ओके, व्हेरी गुड, चलो बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत बढ़िया. 35 35 35, परफेक्ट आहे. कसं काय 35, तो 6 जर इथे टाकला, 6 पंचे इथे 30, 30 आणि 5 35 येणार आहे, ठीक आहे. आणि हे खूप अजून डेंजर लोक आहेत, ते असंही विचारतील की त्या दोघींच्या आजच्या वयाची बेरीज किती. मग ऑप्शनवाले सगळे मेले तिथं, मग ऑप्शनून करणार मेले. मग दोघींच्या वयाची बेरीज विचारली की ऑप्शन निघत नाही, मग ते उत्तर, ठीक आहे. मग तुम्हाला लोकांना मग सरळ सरळ आपली बेरीज करावं लागेल, वय काढायची, बेरीज करून टाकायची, ठीक आहे. कुछ भी हो सकता है. चलो डन. तसा ऑप्शन आहे जवळ, पण पूर्ण असं गोल फिरून जावं लागेल. त्यापेक्षा आपलं किती वेळ लागला माहितीये का याला, हा तक्ता तर तोंडीच निघू शकतो, तोंडी. म्हणजे हे लिहिलं मी, ते तुम्हाला शिकवण्यासाठी लिहिलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट असा अप्रोच मांडू शकता, सरळ सरळ 4 स्टेप मध्ये आन्सर निघतं, ठीक आहे. 4 स्टेप मध्ये, ओके, चलो व्हेरी गुड. आले सगळ्यांचं आन्सर, ठीक आहे. तर झाले आजचे 15 क्वेश्चन संपवलेत मी. 15 क्वेश्चन झाले मागापासून, नंतर मोजून घ्या 15 झालेत का, ठीक आहे. तर बाकी सगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. आपल्या ऑनलाईन बॅचेस वगैरे, लाईव्ह बॅच पण सुरू आहे आपली. लाईव्ह बॅच बद्दल सगळी इन्फॉर्मेशन दिलेली मी, ठीक आहे. स्क्रीनशॉट करून घ्या आणि ऑफिसच्या नंबर्सला वगैरे संपर्क साधा. फोन नाही कोणी उचलला तर मेसेज टाका, रिप्लाय येईल, डोंट वरी, ठीक आहे. आणि बाकी टेलिग्रामची लिंक वगैरे सगळ्यांना माहिती आहे. कोलते सरांचं पण सायन्सचं तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. आपल्या ऍपमध्ये सरांचे पण व्हिडिओ आहेत, काय टेन्शन घेऊ नका. आणि हा टेलिग्रामची लिंक टाकून द्या. टेलिग्राम टेलिग्राम टेलिग्रामला सगळ्यांनी जॉईन करा. टेलिग्राम ग्रुपमध्ये जे काय साईटला तुम्हाला टेलिग्रामचं तुम्हाला लोकांना जे पोस्टर दिसतंय, तो आपला टेलिग्रामचा चॅनल आहे. त्याची लिंक तुम्हाला चॅटबॉक्समध्ये टाकलेली आहे, त्याला जॉईन करा. त्यावर सगळे अपडेट मी देतोय. पुढचं लेक्चर कधी घेणार काय ते पण अपडेट देणार आहे, काळजी करू नका. मागचे 5-6 दिवस माझी तब्येत ऑलरेडी खूप डाऊन आहे, आजही तब्येत डाऊन आहे, बऱ्यापैकी बोलताना तुम्हाला कळलं असेल पण, ठीक आहे. तर तेवढं मी जसा वेळ मिळतोय मॅनेज होते, कारण मला दिवसातून 3 ऑफलाईन बॅचेस घेऊन
रात्री परत तुमच्या ऑनलाईनचं ते युट्यूबचं सेमिनार घ्यावं लागतं. त्यामुळं तेवढं कॉपरेट करा सगळ्यांनी. जुने लेक्चर पण बऱ्यापैकी खूप सारे आपण घेतलेले आहेत, ते पण तुम्ही बघत राहा. लाईव्ह तर घेतोय, प्रॅक्टिस करून देतोय, हे बऱ्यापैकी पोलीस भरतीच्या मुलांना सगळं बेनिफिशियल आहे. परंतु स्टिल मी तुम्हाला एक सांगेल, या ठिकाणी आता जे TIT वाले मुलं आहेत, त्या लोकांसाठी जी प्लेलिस्ट दिली आहे, टेलिग्रामला जॉइन करा, मी प्लेलिस्ट परत शेअर करतो. तेवढंच बघा, आजच्या पेपरमध्ये जवळपास 140 रिझनिंगचे क्वेश्चन आलेले आहेत. बऱ्यापैकी सगळे प्रकार आपल्या पुस्तकातले आपल्या व्हिडिओ लेक्चर मधले. तुम्ही बघून घ्या सगळ्यांनी प्लीज. ठीक आहे. मग तेवढा विश्वास ठेवा. जेवढ्या पोरांनी ऑनलाईन बॅच केली तुम्ही त्यांना फोन करून विचारा, की बाबा ते सरचे ऑनलाईन बॅच केली त्यातले प्रश्न आलेत का? बऱ्यापैकी सगळे प्रकार आहेत. तुम्ही विचारून घ्या वाटलं त्यांना. मी बोलण्यापेक्षा पहिले इस्तेमाल करे, फिर विश्वास करे. टेन्शन नाही मग. ठीक आहे. चलो धन्यवाद. मंडळ आपला आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.